तनू, ए तनू, उठ ग, वाजले बघ किती. बंद दरवाजा वाजवत मॉम बाहेरूनच ओरडत होत्या. ही मुलगी ना वाटलेलं लग्न झाल्यावर तरी सुधरेल, पण कसलं काय. मॉम बडबडतच खाली निघून गेल्या. सकाळपासून कितीतरी वेळा त्या इथे येऊन तिला उठवून गेल्या होत्या, पण तिच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. 12 वाजले होते. आता ते सकाळचे की दुपारचे ते तन्वीलाच ठाऊक. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. तरीही तन्वी उठत नव्हती. फोनसुद्धा तिने बंद करून ठेवला होता. आज रविवार असल्याने सर्वच निवांत होते. बाहेर सोफ्यावर बसून काका आणि डॅड मॉमची चाललेली चिडचिड बघत हसत होते. बरं झालं तू तरी आलास. अरे तुझ्या त्या लाडक्या बहिणीला उठव जा, बघ अजून झोपली आहे. नुकताच बाहेरून आलेल्या अक्षयला मॉमने सांगितलं. मी नाही जाणार त्या कुंभकर्णला उठवायला. जा बोलले ना, मॉम रागात बोलल्या. अगं झोपू देत ग, तसंही रात्री आम्ही उशिरा झोपलो. अक्षय तिची बाजू घेत बोलला. पण तू उठून गेलासच ना खेळायला. हो, पण मला सवय आहे संडेला लवकर उठायची, तशी तिला नाही. बाकी दिवशी लवकर उठतेच ना. हो तर 9:30ला जायचं असतं म्हणून 8ला उठते. किती ते लवकर उठते. तन्वीच्या उठण्यावरून मॉम आणि अक्षय खाली हॉलमध्ये वाद घालत होते. तितक्यात एक मोठी आरोळी घरात घुमली. गुड मॉर्निंग. ती आरोळी अर्थात तन्वीच्या रूममधूनच आली होती. तिला जाऊन सांग सकाळ नाही दुपार झाली, मॉम हॉलमध्येच बोलल्या. उठली ना ती, बस ना आता. अक्षय हसतच बोलला. आज तर बहिणीचा पोळका येतोय, आता ती खाली आली तर भांडू नको म्हणजे झालं. मॉम बडबड करतच किचनमध्ये गेल्या. ते तर भांडणारच. मला भूक लागली आहे, मी पटकन फ्रेश होऊन येतो. अक्षय त्याच्या बेडरूममध्ये जात बोलला. ही तिकडे पण अशीच उशिरा उठत असेल का, एकदा समजवा ना तिला, मॉम काळजीने बोलल्या. ज्यावर डॅडने फक्त हुंकार देत विषय बंद केला. तन्वीला जाग आली ती गोड स्वप्नानेच. हसतच बेडवर बसून आळोखे पिळोखे देत बसलेली. माकडा, लवकरच मी तुला खूप त्रास देणार आहे, अगदी तसंच जसं स्वप्नात दिसलं. तन्वी हसतच स्वतःशी बडबडली. शी बाबा, हा स्वप्नात पण येतो. कोई गल नाही. त्याला असा त्रास झालेला बघून बरं वाटलं. आजचा दिवस एकदम भारी जाणार. तन्वी हसतच स्वतःशी बोलत होती. मोबाईल ऑन केला तर खूप सारे मिस कॉल्स मेसेजेस दिसत होते. तिने एकाही मेसेजला रिप्लाय न देता तसाच फोन बाजूला ठेवून दिला. क्या बात है, मॉमने इतका वेळ झोपू दिला मला. मातोश्री तुळसी ग्रेट हो. ती डोकं खाजवत बोलली आणि पुढच्या क्षणाला गुड मॉर्निंग बोलत आरोळी दिली. थोड्याच वेळात ती फ्रेश होऊन बाहेर आली. आरशात बघत तयार होत होती. पिंक शॉर्ट आणि त्यावर ब्लॅक टी शर्ट, कानात टॉप्स, कपाळाला टिकली, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र आणि हातात हिरव्या रंगाची एक एक बांगडी, केसवर गुंडाळून ठेवलेले. मॉडर्न कम इंडियन लुकमध्ये ती होती. शी बाबा, इतकं शांत शांत तयार व्हायची सवयच नाही. काय करू म्हणजे मला थोडं बरं वाटेल. तन्वी टिकली लावत बोलली. नेहमी आदित्य तिला किंवा ती आदित्यला त्रास देत असायचे आणि त्यानंतर त्यांची शाब्दिक चकमक. तिला इतकी सवय झालेली की आता असं शांत राहून तिला जमत नव्हतं. आदित्यने त्याच्या नेहमीच्या वेळेत उठून त्याचं जिम आवरलं होतं. आज रविवार असूनही त्याच्या मीटिंग शेड्यूल असल्याने त्याने पटकन त्याचं आवरलं. तयार होताना त्याचं लक्ष बेडकडे गेलं. तसं त्याने एक दीर्घ श्वास घेत सोडला आणि पटकन आवरून खाली निघून गेला. आदित्य, तन्वीच्या घरून फोन आला होता. तुम्हाला आमंत्रण आहे. नाश्ता करताना आईसाहेबांनी आदित्यला सांगितलं. आमंत्रण? आदित्यने विचारलं. हो, तन्वी पहिल्यांदा गेल्या आहेत, मग तुम्हीही जायला पाहिजे. दोघांना जोडीनेच पाठवा सांगायला फोन केलेला, आईसाहेबांनी सांगितलं. जोडीने बोलावलेलं, मग ती तर आधी गेली ना, मग मी आता कशाला जायला पाहिजे? आदित्यने खाता खाता विचारलं. तुम्हाला वेळ नसतो म्हणून आम्हीच तसं सांगितलं आहे. मग आता त्यांना आणायला जा, आईसाहेबांनी सांगितलं. तसं आदित्यने एक भुवई उंचावत त्यांच्याकडे बघितलं, पण लगेच स्वतःला सावरलं. तो आईसाहेबांकडे असं बघू शकत नव्हता, म्हणून नजर खाली झुकवली. तिची ती गेली, आता येताना पण तशीच तिची ती येईल.
आदित्यनी स्वतःच्या रागावर कंट्रोल करत सांगितलं. हो, त्याच्या त्या उद्या येणार आहेत, पण आज तुम्ही तिकडे जायचं आहे त्या सर्वांना भेटायला. आईसाहेब गालात हसत बोलल्या. ती उद्या येणार आहे ना, मग मी आज तिकडे कशाला जायचं आहे? मला वेळ नाही, मला जमणार नाही. आदित्य काहीसा वैतागत बोलला. ठीक आहे, तुम्हाला वेळ मिळाला की सांगा, तसं आम्ही त्यांना कळवतो. हा रिवाज आहे. लग्नानंतर त्या पहिल्यांदा गेल्या आहेत, तर त्यांना आणायला तुम्ही गेले पाहिजे, त्याशिवाय ते येणार नाहीत, आईसाहेबांनी सांगितलं. पण आदित्यने काहीच रिॲक्ट न करता गप्प खात राहिला. तन्वीला आत्ताच फोन करून सांगतो, चांगले 10-15 दिवस राहा. आदित्यांना काही यायला जमणार नाही, आईसाहेब गालात हसत बोलल्या. तिला यायचं असेल तर येऊ देत ना, आदित्य नाश्ता करतच बोलला. असं कसं तिला यायचं असेल? माहेरी राहायला कोणी कंटाळत नाही. 15 दिवस काय, सांगितलं तर महिनाभर सुद्धा राहतील त्या, आईसाहेब त्याला चिडवत बोलत होत्या. आदित्यने एकदा त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं मिश्किल हसू त्याला दिसलं. मग मात्र तो काहीही न बोलता गप्प खाऊ लागला. आदित्य जाऊन या एकदा, त्यांनाही बरं वाटेल आणि त्यांच्या घरच्यांनासुद्धा. एकुलते एक जावई आहात, तेही लाडक्या लेकीचे यजमान, मस्त लाड पुरवून घ्या, आबासाहेब शेवटचं हसतच बोलले. पण इथे आदित्यने मात्र काहीसं चिडून त्यांच्याकडे बघितलं होतं. राग तो दाखवू शकत नव्हता, पण नजरेत नाराजी होती, ज्याचा आबासाहेबांवर काहीच परिणाम झाला नाही. आबासाहेबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत टीव्हीला लागलेले न्यूज चॅनल चेंज केलं. मग मात्र आदित्यने प्लेटमध्ये बघत नाश्ता करण्यावर लक्ष दिलं. जमलं तर बघेन, आदित्यने नाश्ता झाल्यावर आईसाहेबांना सांगितलं. तुम्ही गेला नाहीत तर त्या येणार नाहीत, आईसाहेबांनी पण निक्षून सांगितलं. सर्व एका मायेचे मनी. मनातच पुटपुटत आदित्य बाहेर पडला. मॉम, पटकन खायला दे, मला बाहेर जायचं आहे. तन्वी तयार होऊन खाली येत ओरडली. आज कुठेही जायचं नाही, मॉमने सांगितलं. तनू, आज तुझ्या आवडीचं चिकन कटलेट्स बनवले आहेत, काकी त्यांच्या रूममधून बाहेर येत बोलल्या. काके, तूच ग तूच, नाहीतर इथे मला लोक डांबून घरात बसवतात, तन्वी नाटकी आवाजात बोलली. हो तर, आम्ही तुला डांबून ठेवणार आणि तू डांबून राहणार, मॉम हसत बोलल्या. प्लीज ना मॉम, मी प्रिया आणि साक्षीसोबत शॉपिंगला जाते, तन्वी मस्का लावत विचारत होती. नाही, तुझी खूप शॉपिंग झाली आहे आणि खूप फिरूनही झालं आहे. मूवी? कुठेही जायचं नाही. सीमाताई आणि प्रणिता आणि प्रणाली येणार आहेत, मॉमने सांगितलं. सीमा मावशी आणि प्रणिता प्रणाली येणार आहेत, मग तर भारीच. तन्वी खुश होत डायनिंग टेबलवर बसली. हो, लग्नाच्या वेळी त्यांना यायला जमलं नव्हतं, म्हणून त्यांनी सांगितलेलं तू इकडे आलीस की सांग, कालच फोन केलेला, येतील इतक्यात, मॉमने सांगितलं आणि त्या निघून गेल्या. तुझी बाईक मला दे, मी एक राऊंड लावून आले, तन्वीने अक्षयकडे बघत सांगितलं. एकीकडे तिचं खाणं चालूच होतं. दी, मी पण येणार, पिहू मध्येच बोलली. गाव बसा नाही की आ गए लुटेरे, तन्वी हळूच पुटपुटली. अजिबात मिळणार नाही, मी आता जाणार आहे, अक्षयने सांगितलं. मावशी येते आणि तू कुठे जातोस? मावशीला मी नंतर भेटेल, तुला कालच बोललो ना. त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तिने त्याला अडवलं. मी तुला कालच बोलले, आता त्याची गरज नाही, तन्वीने कडक शब्दात सांगितलं. तसं त्याने बारीक तोंड केलं. अक्षय, तू आता कुठेही जाणार नाहीस. दी, तुझं हे नेहमीचंच आहे हां, तुला जाऊ नाही दिलं की तू मलासुद्धा जाऊ देत नाहीस. ते काही नाही, मी जाणार म्हणजे जाणार, अक्षय चिडत बोलला. नाही म्हणजे नाही, तू पण नाही जाणार. आज आपण तुझ्या रूममध्ये मूव्ही बघणार आहोत, तन्वीने फरमान काढलं. माझ्या रूममध्ये का? तुझ्या रूममध्ये बघा ना मूव्ही, तुम्ही दोघी, मी जातोय. अक्षय आणि तिचं भांडण चालूच होतं आणि बाकी सर्व मध्ये न पडता फक्त बघ्याची भूमिका घेत होते. जास्त बोललास ना तर मॉमला सांगून तुझं बालविवाह करायला लावेन, मग बसशील घरात, तन्वी नाटकी करत बोलली. तुमचं झालं की सांगा, मी माझ्या रूममध्ये आहे, पिहू उठून तिच्या रूममध्ये जात म्हणाली.
आम्ही काही टाइमपास करतोय का? आली मोठी झालं की सांगावाली. गप्प माझ्या बाजूने बोल, नाहीतर तू कट. तन्वीने हात हलवत जाण्याचा इशारा केला. तसं ती गप्प तिच्या बाजूला येऊन बसली. हो दादा, दिला कुठे जाऊ देत नाही तर तू पण नाही जायचं. ऑप्शन नसल्याने पिहूने तन्वीची बाजू घेत तोंड उघडलं. अक्षय दोघींकडे रागात बघत होता. अँग्री बुलडॉग, आमच्यावर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तन्वी हसत बोलली. मी बुलडॉग, मग तू पण बुलडॉग. तू मोठी लेडी बुलडॉग. अक्षय तिच्याकडे बोट दाखवत बोलला. काय चालू आहे? तुम्ही लहान आहात का आता असं भांडायला? आणि आता हे बुलडॉग काय नवीन? मॉम आता मध्ये पडत बोलल्या. अगं डायरेक्ट कुत्रा कसं बोलायचं, म्हणून बुलडॉग. तन्वीने हसतच सांगितलं आणि मॉमने डोक्याला हात लावला. लग्न झालं तरी लहान मुलासारखं भांडत आहेत. मॉम, हिला सांग ना मला जाऊन द्यायला. आता तसंही प्रणिता प्रणाली येत आहेत ना. अक्षय कंप्लेंट करत बोलला. ओल्ले माझा बाबू, झालं का मॉमला कंप्लेंट करून? तन्वी अक्षयला चिडवत बोलली. दोघे एकदम गप्प. एक शब्द नकोय मला आता. लहान मुलांना सांभाळणं सोपं, पण या दोघांना नाही. निदान आदित्यराव येतील त्यांच्यासमोर तरी भांडू नका, मॉमने सांगितलं. तसं तन्वी थोडा आश्चर्याने बघू लागली. अरे वा, जिजू येणार आहेत, मग तर मी कुठेही जात नाही, अक्षय हसत बोलला. तन्वीने रागात त्याच्याकडे बघितलं. म्हणजे तसं नक्की नाही, वेळ मिळाला तर येतील बोलले आहेत, पण आबासाहेबांनी सांगितलं आहे, त्यामुळे त्यांचा शब्द नाही मोडणार बहुतेक, मॉमने सांगितलं. म्हणजे काय येत नसतोय? तन्वी मनातच पुटपुटली आणि रिलॅक्स झाली. पण दुसऱ्या क्षणाला ते इथे येतील त्याचं टेन्शन मला का? येऊ देत, येत आहेत तर. जेवतील आणि जातील. तसंही जवळच राहतात, उगाच इथे नाही थांबणार. इथे तर बेट पण एकच आहे. तन्वीच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालेलं. कोणती मूव्ही बघूयात बोल. अक्षयच्या आवाजाने तिची तंद्री भंगली. आता कोणती मूव्ही बघायची यावरून परत त्या तिघांमध्ये भांडण चालू झालेलं. शेवटी अर्ध्या पाऊण तास भांडून तन्वी आणि पिहूच्या मेजॉरिटीने एक कार्टून मूव्ही फायनल केली. काकीला खाऊ बनवायला सांगून ते तिघे अक्षयच्या रूममध्ये गेले. ती किती वाजेपर्यंत येणार आहे? आदित्यने विचारलं. 11ला तिला बोलावलं आहे, समर्थने माहिती दिली. एक संडे मिळतो त्या दिवशीसुद्धा हे नवरा बायको झोपू देत नाही. नेहमी बायको असते, आज ती नाही तर तिची जागा नवरा चालवतोय. चरफडतच प्रिया ऑफिसमध्ये एंटर झाली. रविवार असल्याने आज ऑफिस स्टाफ जास्त नव्हता. ऑफिसमध्ये एंटर होताच तिने समर्थला फोन लावून ती आल्याचं सांगितलं. त्याने लगेच तिला कॅबिनमध्ये यायला सांगत कॅबिन कुठे आहे ते सांगितलं. आदित्यला त्याने फोन चालू असतानाच विचारलं होतं, त्यामुळे ते दोघे आता कॅबिनमध्ये बसून तिची वाट बघत होते. दरवाजावर नॉक झालं तसं आदित्यने लगेच तिला आत यायला सांगितलं. हाय जिजू, तुम्ही मला बोलावलं? प्रिया समोरच्या चेअरवर बसत बोलली. आज पहिल्यांदा ती आदित्यला इतक्या निवांत भेटत होती. आधी लग्नाच्या वेळी ते दोघे भेटले होते, पण गडबडीत असल्याने एकमेकांशी बोलणं झालं नव्हतं. तुमच्या तन्वी मॅडमनी काल खूप मोठा पराक्रम केला, आदित्य काहीसं खोचक आवाजात बोलला. हो, तिला कोणाच्या कंट्रोलमध्ये राहायला आवडत नाही, प्रिया हळू आवाजात बोलली. बॉडीगार्ड आपल्याला कंट्रोल करायला नसतात तर आपली सेक्युरिटी करायला असतात, आदित्य रागात बोलला. पण लगेच स्वतः शांत झाला. तिला का आवडत नाहीत बॉडीगार्ड? आदित्यने शांतपणे विचारलं. तिला तिच्या मनाप्रमाणे राहायला आवडतं. प्रियाला आता कळत नव्हतं नक्की काय आणि किती बोलावं. समोर बसलेल्या माणसाच्या नजरेत इतकी जरब होती की तिचा थरकाप उडालेला, जे ती अथक प्रयत्नांनी लपवण्याचा प्रयत्न करत होती. आता कोणी तिला बांधून ठेवलं आहे? आदित्यने नजर रोखत विचारलं. एनिवेज मला सांग, यात तुझा सपोर्ट नक्की असेल तिला? आदित्यची नजर अजूनही तिच्यावर रोखलेली. नाही, इनफॅक्ट काल मीच तिला सांगत होते की ते बॉडीगार्ड्स असू देत, प्रियाने सांगितलं. तिला बॉडीगार्ड्सबद्दल कोणी सांगितलं? ते तर हिडन असतात. फॉलो करतानासुद्धा काही डिस्टन्स मेंटेन केला जातो.
यावेळी त्याची नजर समर्थकडे गेली. नजरेत प्रश्न होता, ज्यावर समर्थने मानेनेच होकार दिला. मला माहीत नाही. कदाचित एकच गाडी किंवा माणूस जर नेहमी तिच्या आसपास असेल तर तिला अंदाज आला असेल. अगदी त्याने कितीही डिस्टन्स ठेवला तरी. प्रिया आपला अंदाज लावत बोलली. आदित्यने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. पण प्रियाचं उत्तर ऐकून याही परिस्थितीत समर्थला हसू येत होतं. तो मान खाली घालत हसू लपवण्याचा प्रयत्न करत होता. तू तिला का सांगत होतीस बॉडीगार्ड असू देत? आता असं काय झालं आहे की बॉडीगार्ड्सची तिला गरज भासावी? आदित्य थोडा मागे टेकत बोलला. नजर अजूनही तिच्यावर रोखलेली होती. प्रियाला तर मनात काही विचार करायला सुद्धा काही सुचत नव्हतं. ते म्हणजे आता काय आणि कसं सांगायचं हे प्रियाला कळत नव्हतं. नाही सांगितलं तर आदित्य तिच्या समोर बसलेला आणि सांगितलं तर तन्वी तिला सोडणार नव्हती. एकीकडे ती आधीच वाघाच्या गुफेत आलेली आणि दुसरीकडे वाघ बाहेरसुद्धा तिला खाणार होताच. सांगतेस ना? आदित्यने शांतपणे विचारलं. प्रिया, सांगून टाक आता. हा वाघोबा तिच्यापेक्षा खूप वाईट दिसतोय. ती माझी मैत्रीण आहे, कदाचित माझ्यावर दया करेल. प्रिया मनातच विचार करत होती. आदित्य काही बोलत नव्हता, पण त्याची नजर अजूनही तिच्यावर रोखलेली होती. तुम्ही मला का विचारता? तिलाच विचारा ना, प्रियाने हिम्मत करून सांगितलं. हु इज शिवकांत? तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आदित्यने विचारलं. तसं प्रियाने चमकून त्याच्याकडे बघितलं. माझ्याकडे वेळ कमी आहे. तुझे हे असले फेस एक्सप्रेशन बघण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्याचा आपण नंतर कधीतरी शो ठेवू. आता पटापट बोल. आदित्यने शांतपणे पण तितकंच कडक शब्दात विचारलं. ते तुम्ही तिला, तूच बोललीस ना तिला कोणाच्या कंट्रोलमध्ये राहायला आवडत नाही, म्हणून तुला विचारतोय. नाही सांगितलंस तर तिलाच विचारावं लागेल. आदित्यच्या आवाजाने प्रियाचे शब्द घशातच अडकले असले तरी तिला आदित्य आणि तन्वीबद्दल खूप चांगलं वाटत होतं. तिच्या नकळत तो तिची काळजी घेतोय याचा तिला आता अंदाज होता. आता मात्र तिला पूर्ण खात्री झाली होती. शिवकांत तन्वीमुळे जेलमध्ये गेलेला, आता त्याचाच बदला तो घेतोय, प्रियाने सांगितलं. तेव्हा आदित्यने आधी समर्थकडे बघितलं. बॉस, मी माहिती काढण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला, पण हाताला काहीच लागलं नाही. आता समर्थच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले. आदित्यने त्याला आधीच सर्व माहिती काढायला सांगितली होती, जी त्याला जमली नव्हती. माहिती मिळणार पण नाही. तन्वीने त्याला अटक करायला लावलेली हे फक्त त्याला आणि आम्हा दोघींना माहीत आहे. बाकी पोलिसांना सुद्धा तिने तिचं खरं नाव नव्हतं सांगितलं. प्रिया त्या दोघांकडे बघत बोलली. आता आदित्य गप्प बसलेला. त्याला काय बोलावं कळत नव्हतं. काय केलेलं त्याने? भानावर येत त्याने विचारलं. असंच एकदा जाताना तो तन्वीला दिसला. काही मुलांना मारत होता. तिकडे गेल्यावर कळलं तो लहान मुलांना जबरदस्ती भीक मागायला लावायचा. भीक मागितलेली रक्कम पण तो स्वतः प्यायचा. आम्ही काही अंतर राखून उभे होतो. तन्वीने आधी सर्व व्हिडिओ बनवून मेल ID वर सेव्ह केल्या. त्या व्हिडिओ बनवताना त्या माणसाने बघितलं आणि आमच्या जवळ आला. तेव्हा आम्हाला धमकी द्यायला लागला, पण त्या उलट तन्वीनेच त्याला धमकी दिली. त्याने तन्वीला सांगितलं तो जेलमध्ये गेला तरी तो लगेच सुटेल. नेत्यांची ओळख आहे. तो तन्वीवर रागात हात उचलणार होता, पण तन्वीनेच त्याला एक लावली आणि तिकडे असलेल्या बाकीच्यांना सांगितलं हा छेडछाड करतोय. पब्लिकने त्याला खूप मारलं. आम्ही दोघी तिकडून सटकलो. त्यानंतर तन्वीने निनावे नावाने त्या व्हिडिओ पोलिसांना मेल केल्या. जर ॲक्शन नाही घेतली तर व्हिडिओ व्हायरल करेन आणि पोलीस ॲक्शन घेत नाहीत असं सुद्धा सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या नेत्याला पण धमकी दिली. त्याला सोडवाल तर सर्व पुरावे विरोधी पक्षाला देईन. इलेक्शन जवळ होतं म्हणून तेव्हा त्या नेत्याने काहीच केलं नाही. इलेक्शन संपलं तसं त्याला सोडवलं. आता तो तन्वीच्या मागे लागला आहे. त्यासाठी तो निलेशला सुद्धा भेटायला गेलेला. प्रियाने माहिती दिली. आदित्यने समर्थकडे बघितलं. शिवकांत नव्हता भेटला त्याला. आपलं लक्ष आहे त्याच्यावर, समर्थने
प्रियाने तिला मिळालेली माहिती दिली. अजून काय काय कांड केली आहेत तुमच्या तन्वी मॅडमने? आदित्यने विचारलं. सांगा सांगा, पटकन सांगा. इतक्यावरच थांबणाऱ्या तुमच्या तन्वी मॅडम नाहीत. आदित्यने हेतुपूर्वक प्रियाकडे बघितलं. तन्वी एक आश्रम चालवते. ज्यांना लग्नानंतर त्रास देतात त्यांच्यासाठी. तिकडे आलेल्या 2 जणींच्या नवऱ्यांनी तन्वीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला, जो तन्वीने थोपवला. आणि त्या आश्रमाची जागा आहे त्यावर सुद्धा एक बिल्डरचं लक्ष आहे. तो अधूनमधून त्रास देत असतो. ती तात्पुरते सोडवते, पण कायमचा बंदोबस्त करायला तिला जमत नाही. म्हणजे तो बिल्डर खूप पोहोचलेला आहे. तितकी तन्वीची अजून ओळख नाही, प्रियाने सांगितलं. अजून? मला इतकंच माहीत आहे. तुझ्या माहितीच्या बाहेर तिचं काही असेल असं तुला वाटतं? आदित्यने विचारलं. हो, म्हणजे ती प्रत्येक महिन्यात कुठेतरी जाते. कुठे ते मला माहीत नाही. संध्याकाळी जाते आणि रात्री उशिराच येते, प्रियाने सांगितलं.